पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पूजा नोंदणीसाठी संगणक प्रणाली विकसित, भाविकांना घर बसल्या 1 ऑक्टोबरपासून ऑनलाईन पद्धतीने पूजेची नोंदणी करता येणार। पीओपीच्या गणेश मूर्ती स्थापन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे नागपूर महानगरपालिकेला आदेश। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि उपायुक्त संदीप गिल यांची पुण्यामधल्या मानाच्या आणि प्रतिष्ठित गणेश मंडळांना भेट, गणेशोत्सव काळामध्ये लेझरचा उपयोग करू नये तसंच मिरवणुकीबाबतही मंडळांशी चर्चा। धुळ्यामध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांची शांतता समितीची बैठक, सर्व गणेश मंडळांनी गणेशोत्सव उत्साहात आणि शांततेमध्ये साजरा करावा, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचं आवाहन। गणेशोत्सवाच्या काळामध्ये केवळ स्वच्छता न करता शहर स्वच्छ करा, महापालिकेचे आदेश। तसंच जे भाविक गणेश मूर्ती महापालिकेकडे दान करतील अशा 15,000 नागरिकांना सेंद्रिय खताची पिशवी दिली जाणार। राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केलेली दूध अनुदानाची घोषणा कागदावरच, सरकार शेतकऱ्यांना सावत्र भावाची वागणूक देत असल्याचा दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचा आरोप। सोलापुरात जनहित शेतकरी संघटना आक्रमक, राज्य सरकारनं दुधाला दिलेले अनुदान अद्यापही न मिळाल्यामुळे धरणं आंदोलन। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर साखर कारखानदारांना मोठा दिलासा, राज्यामधील 5 सहकारी साखर कारखान्यांच्या खात्यावर 487 कोटी रुपये रक्कम जमा, एनसीडीसीकडून मंजूर झालेली रक्कम जमा। मुंबई कृषी उत्पन्न बाजार मध्ये कोथिंबीरची आवक घटली, कोथिंबीर जुडी किरकोळ बाजारामध्ये 60 ते 80 रुपयांवर पोहोचली। वाशिममध्ये खरीप हंगामातील मूग उडदाऐवजी शेतकऱ्यांचा कापूस, तूर आणि सोयाबीनवर भर, कृषी बाजारामध्ये मूग उडदाची आवक घटल्यानं शेतकऱ्यांचा निर्णय। अमरावती जिल्ह्यामध्ये 8 कृषी सेवा केंद्र दुकानांचे खत परवाने 1 वर्षासाठी निलंबित, शेतकऱ्यांना बोगस खत विक्री करणं, कृषी केंद्र दुकानदारांना भोवलं। सरकारनं 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करावी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम। कोल्हापूरमधील पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या स्थिर, पावसानं विश्रांती घेतल्यानंतर पाणी पातळी स्थिर, तर जिल्ह्यातील 50 बंधारे अद्यापही पाण्याखाली। साताऱ्यामधल्या कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढला, मुसळधार पावसामुळे पाण्याचा विसर्ग वाढला। इगतपुरी तालुक्यातील जामुंडा परिसरातील खोपा धबधबा प्रवाहित, मुसळधार पावसामुळे तालुक्यातील लहान मोठे धबधबे प्रवाहित। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर वाशिम जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, शेतामध्ये पाणी साचल्यानं खरीपाच्या सोयाबीन, कपाशीसह भाजीपाला पिकांचं नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती। सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे तळोदा तालुक्यामधल्या 4 लघु प्रकल्प ओव्हरफ्लो, सांडव्यातून पाण्याचा विसर्ग होत असल्यानं नदी नाल्यांना पूर। पुण्याच्या भोरमध्ये तरुणांना महावितरणची मदत केली, वाहत्या पाण्यामध्ये पोहत जात वीज पुरवठा सुरळीत केला। पुण्यामध्ये ओलसर हवेमुळे श्वसन विकारामध्ये वाढ, पावसाळ्यामुळे रुग्णसंख्या अधिक, दम्यासह अॅलर्जीच्या प्रामुख्याने तक्रारी। अमरावतीमध्ये मनसे महानगर प्रमुख धीरज तायडे यांच्या वतीनं भव्य दहीहंडी, लावणी कलावंत हिंदवी पाटीलची लावणी पाहण्यासाठी तरुणाईची गर्दी। कल्याण पश्चिममध्ये माजी आमदार नरेंद्र पवार यांची भावी आमदार म्हणून बॅनरबाजीमुळे विधानसभा निवडणूक लढणार असल्याची चर्चा। माजी सनदी अधिकारी चंद्रकांत गोडेवार सोलापूरमधून विधानसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत गोडेवार यांच्याकडून नागरिकांच्या भेटीगाठी सुरू। सुजय विखेंनी आव्हान दिलेल्या निवडणूक याचिकेवर 2 सप्टेंबरला सुनावणी, औरंगाबाद खंडपीठामध्ये सुनावणी होणार। आदिवासी असल्यानंच आपल्याला राज्यामध्ये नोकरी नाही, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप, महाराष्ट्रामध्ये बदलीसाठी 10 वर्षांपासून पाठपुरावा सुरू, राऊतांची माहिती। पेसा कायद्याच्या माध्यमातून भरती करण्याच्या मागणीसाठी नाशिकमध्ये आंदोलन, बिगर आदिवासींच्या याचिकेमुळे भरती प्रक्रियेला स्थगिती। मुंबई महानगरपालिकेमधील 2000 शिक्षक निवडणुकीच्या ड्युटीवर, निर्णय बदलल्यानं नाराजी, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता। पुण्यामधल्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांची यादी प्रसिद्ध, 83,47,000 मतदार मतदानाचा हक्क बजावणार।